बघ बघ हे फोटोज कसे आनंदात आहेत. आपण इथे अपमान सहन करतो आणि हे मजा करणार. हे फोटो बघून तुला काय वाटतं विक्रांत? यांचं सगळं सुखात सुरू येते आणि आपण लाचार होत. आता लाचार ते होणार आहेत. म्हणजे सकाळी मी आणि मालतीनीला पाहिलं होतं. घाणेरड्या वस्तीतल्या त्या पंजाबी ड्रेसमध्ये होती आणि आता बघ तिचा अवतार. वा राणी. आता बघच मी काय करते. आता ते झाड लांब आहे का इकडून? आई ग जवळच आहे. काय झालं तुला एवढंच दमलीस? नाही नाही, मी तर आपलं सहज विचारलं. हो का? चला. काय झालं? आबासाहेबांची गाडी. अरे देवा. आबांनी मला पाहिलं वाटतं. ते कपडे काय करू मी? काय करू? एवढं काय त्यात? काही नाही बोलणार आबा. डोंट वरी. चल. मला काय मी ना कुठेतरी लपलं पाहिजे. कुठं लपू? कुठं नाही. अगं राणी राणी. मी जॉगिंग करायला इथपर्यंत येता. हो तुझ्याबरोबर राणी पण होती ना, गेली कुठे? मी धावत होता ना पहिले इकडे. कुठे गेली ती? अगं राणी बाहेर आहे ना. नको आबा, मी ठीक आहे इकडंच. अरे असं काय करते? काय झालं हिला? तिने ऍक्च्युली ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घातलंय. आम्ही जॉगिंग करत होतो ना. तिला थोडं ऑकवर्ड वाटतंय तुमच्या समोर यायला. त्यात काय लाज आहे? अगं राणी लाजू नको. ये बाहेर ये. आबा नको ना. राणी बाहेर ये बघू आधी. आता मला सांग, तुला लाजायला काय झालं एवढं? ते हे कपडे असे. आबा सॉरी. हे पहिलं आणि शेवटचं. मी परत असं नाही करणार. तुम्ही मला माफ करा. मी नाही घालणार याचं कपडे. तू आधी शांत हो. शांत हो. आधी मला सांग काय चूक काय झाली, तर मी माफ करेन ना. मी नाही घालणार असे कपडे परत. ही जर चूक असेल ना तर ही चूक नाहीये. एक्झॅक्टली. आबा मी तिला तेच समजवतोय कधीपासून. आता एक्सरसाइज करायची म्हणजे जरा कम्फर्टेबल कपडे असलेच पाहिजे ना. ती ऐकायलाच तयार नाहीये. मला शोभत नाही ना हे. राणी मला सांग, तू हे कपडे घालून कुठल्या समारंभाला चालली आहेस का फॅक्टरीत चालली आहेस? व्यायाम करताना कपडे घातलेस ना. आता ते व्यायामाला सोयीस्कर ते घातलेस तू. त्यात काय चुकलं तुझं? आणि मग शोभत नाही हे डोक्यात आधी काढून टाक. जशी चिकू तशी तू. थँक्यू आबा. अगं वेडाबाई काय असला विचार करतेस? व्यायाम करा जोरात. मला आधीच उशीर झालाय. मी निघतो रे. हो बाबा. काय तर म्हणे मला शोभत नाही. झालं समाधान. आबा पण तेच सांगत होते. असं कोणी लपतं का? तुम्हाला काय जातंय बोलायला? मी किती घाबरले होते. हो म्हणजे हुकुमाची राणी पण घाबरते तर. मला तर माहितच नव्हतं. असं काही नाहीये. पण आता. हो का? मग चला आता अशीच घरी. आता तर आबांची पण परमिशन मिळाली. नाही बर का, मी कपडे बदलूनच घरी जाणार आहे. पण आता काय हरकत आहे? हो मी म्हटलं ना, मी एकदा ऐकलं ना तुमचं. बघा तुम्ही जर असं कराल ना तर मी परत हे कधीच घालणार नाही. ओके 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 फाईन. तुला हवं ते कर. आता चल. चला ती बॉटल. अहो असं साथ जायचं वय आपण. तो आवाज दे ना बाई साहेबांना. नाही बया, मला लय भीती वाटते.
कशाला बोलवलं असेल बा आपल्याला? मला तरी काय ठाऊ. हो, मागच्या वेळेला लई बोलल्या होत्या बाईसाहेब आपल्याला. आता परत तसं काय? नाही नाही, तसं काय नाही होणार. आता त्यांच्या मनात काय पुन्हा ठाऊ. तो आवाज दे बघ. मालती बाईसाहेब, मालती बाईसाहेब. अरे आलात तुम्ही? या या ना, या 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 या, बसा बसा. उर्मिला, पाणी आण ग जरा. बाईसाहेब काय झालं? म्हणजे कशासाठी बोलवलं? सांगते सांगते, आधी बसा तर. बसा बसा बसा. हो बसा. काय माझं तुमच्याकडे काम आहे. काम? हो, हे घ्या. कसलं? सांगते, आधी पाणी घ्या. हो. हो, पाणी प्या. मला आधी सांगा, तुमची तब्येत कशी आहे? सगळं कसं चालू आहे? व्यवस्थित ना? आम्ही बरं आहे, पण राणी कुठं तिचं? राणी? हे काय? या या या. तुमचीच वाट पाहतायत. तुम्ही कधी आलात? मगाशी झाली आहेत. अगं केव्हाची तुझी वाट पाहताय. सारखं विचारत होते, राणी कुठे आहे, राणी कशी आहे. राणी आमच्या घरासाठी खूप करते, खूपच करते. ओ इंद्रा पण म्हणत असतो, आणि खरंच आहे ते. महाडिकांच्या घराची इतकी काळजी करते ही, की त्यांच्या इब्रतीचा जराही विचार करत नाही. नाही, स्वतःला महाडिकांची सून म्हणवून घ्यायचंय, पण आपण काय करतो, काय वागतो हे कळायला नको. आई, काय बोलतेस तू? काय केलंय राणीने? काय केलं? काम. उर्मिला, हे बघा,